हाय, शुभ सकाळ सर्वांना यूट्यूब फॅमिलीला. तर मी आता मी दुपारी टाकणार होती. लॉंग व्हिडिओ टाकायचा आहे मला एक. तर हा व्हिडिओ मी आता यूट्यूब चॅनल चालू केलं. यूट्यूब चॅनल वर आधी तर न्यूज दिसली मला. न्यूज पाहता पाहता मी म्हटलं यार हे काय चालू आहे, हे असं दिसत आहे का मुलीला मारलं वगैरे असं. तर मी पुन्हा ते न्यूज चालू केली. फक्त थोडीशीच हेडलाईन दिसली मला. तर तो व्हिडिओ मी पूर्ण बघितला. बुलढाणा जिल्ह्यातली हे घटना आहे झालेली, सर्वांनाच माहीत आहे. सर्व इकडेच आहे आता, यूट्यूबवर चालू आहे, न्यूजवर चालू आहे. तर मला सांगा, त्या चिखला गाव आहे, ते चिखला गाव काकड असं काहीतरी त्या गावाचं नाव आहे त्यावाल्या. तर त्या गावामध्ये 18 फेब्रुवारीला रात्रीचा कोणतरी, ते रात्रीचेच जे छत्रपती शिवरायाचे भक्त असतील किंवा त्या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा नसणार, तर म्हणून त्या गावामध्ये छत्रपती शिवरायांची स्थापना केली. त्या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला, कोणालाही माहीत नसताना. तर ठीक आहे, आपल्या राजाची जयंती होती दुसऱ्या दिवशी, आणि त्या गावासाठी पण चांगलं झालं की छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या गावामध्ये स्थापना झाली त्यांचीवाली. आणि असायलाच पाहिजे, प्रत्येक गावामध्ये स्थापना व्हायला पाहिजे, मी तर म्हणतो. आणि ह्या जातीवादी भाडखाऊ लोकांना असं एवढं काय झोंबलं की तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला तर यांच्या का अंगात आलं, यांना का मिरच्या लागल्या? कोणते जातीवादी भडवे आहे हे? त्यांनी समोर यायचं ना, की एवढे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला झोंबतात का, की तुम्ही त्या पुतळ्याला उचलून फेकून देण्याची भाषा बोलत आहेत म्हणतात. मी न्यूज बघितली ते पूर्ण. आणि फक्त एक त्या गावामध्ये एवढे साऱ्या महिला असून, एवढे सारे लोक असून, का बरं त्या गावामध्ये हिंदू धर्म नाही आहे का? हिंदू धर्म जाऊ दे, छत्रपती शिवाजी महाराज एकाच धर्मासाठी नाही लढले, सर्व धर्मासाठी लढले. 18 पगड जातीचे लोक होते त्याच्यामध्ये. तर छत्रपती शिवरायांची मूर्तीची स्थापना करण्यासाठी त्या गावातील लोकांचा विरोध का? मला तेच समजायला येत नाही. आणि त्या गावातले लोक का, म्हणजे का बरं ते एकटीच बिचारी, ते एक मी खरंच त्या ताईला, स्वतः छत्रपती शिवरायाची एकटी वाघीण तिथं लढली, तर तिला खरंच मानाचा मुजरा, माझ्याकडून सन्मानाचा मानाचा मुजरा तिला, की एकटी वाघीण ते छत्रपती शिवरायांची त्या लोकांना लढली, त्यांच्यासोबत लढली. आणि अशीच प्रत्येक गावामध्ये एक रणरागिणी तयार व्हायलाच पाहिजे. ज्याही कोणत्या गावामध्ये छत्रपती शिवरायांचा विरोध करण्यात येत असेल ना, तर त्या गावामध्ये अशी छत्रपती शिवरायाची वाघीण जन्माला यायलाच पाहिजे. की जे ते ताई तिथं एकटी बसून दिसली, मी व्हिडिओ पाहिला त्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या साईडनं, ते अशी तिथं एखाद्या बेंचवर अशी बसून होती. आणि त्या लोकांनी तिचे कपडे फाडेपर्यंत, तिला निर्वस्त्र करण्यापर्यंत तुम्ही त्या महिलेला मारलं. आणि काही महिलासुद्धा आहे तिच्यावर हात उचलताना. त्या महिलांनासुद्धा लाज वाटायला पाहिजे. त्या महिलांनासुद्धा लाज वाटायला पाहिजे की एक स्त्री असून तुम्ही त्या महिलेला मारत होते तिथं चौकामध्ये. का? तर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला म्हणून, छत्रपती शिवरायांची स्थापना केली म्हणून तिथे. अरे जातीच्या नावावर तुम्ही भाडखाऊ असे भडवे, हे कलंक आहेत तुम्ही जातीच्या नावावर असे. छत्रपती शिवरायांची स्थापना केली, छत्रपती शिवरायांची मूर्तीची स्थापना केली, तर तुमच्या गावातून विरोध आला त्या मूर्तीला. का तुमच्या घरात आई बहिणी नव्हत्या का? तुमच्या घरामध्ये आई बहिणी नव्हत्या का, की त्या नाचुकल्या छत्रपती आणि खरंच स्त्री सुरक्षित आहे का? खरंच स्त्री सुरक्षित आहे का आता या महाराष्ट्रामध्ये, या विदर्भामध्ये? खरंच स्त्री हे सुरक्षित राहिली आहे का? नाचुकलं जर त्या, म्हणजे आपल्या त्या राजांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी विरोध करतात लोक. आणि हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच टाकत आहे की खरंच तुम्ही, म्हणजे पुरुष नावाले, महिला नावाले कलंक आहे तुम्ही समाजामध्ये. एकटी जर तिथं रणरागिणी, ती एकटी वाघीण लढली की छत्रपती शिवरायाचा पुतळा मी हलू देणार नाही. तिचे कपडे फाडण्यात आले, त्या मुलीचे बिचारीचे कपडे फाडण्यात आले. आणि त्या गावामध्ये काही दुसरं होते नाही का, महिला पुरुष होते नाही का? तुम्ही पण त्यांच्यासोबत लढायला पाहिजे.
आणि पूर्ण महाराष्ट्रानं ह्या गोष्टीसाठी विरोध करायला पाहिजे. आता तर म्हणते मी की जेवढे कट्टर हिंदू शिवसैनिक असन, कट्टर हिंदू असन आणि जे छत्रपती शिवरायाला मानत असन, अशी नाही म्हणत की तो त्याच समाजाचा आहे आणि त्यानेच फक्त लढलं पाहिजे म्हणून. जोही व्यक्ती फक्त छत्रपती शिवरायांना खरंच मनातून मानत असन, त्या व्यक्तीनं याच्यासाठी आता समोर यायला पाहिजे. त्या मुलीला न्याय मिळवून दिला पाहिजे. आणि एवढ्या काय यांच्या गाडीला मिरच्या झोंबल्या काही समजत नाही का? छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवल्याबरोबर आणि प्रत्येक गावामध्ये बसवायला पाहिजे. छत्रपती शिवरायांचा मूर्ती, छत्रपती शिवरायांची मूर्ती हे प्रत्येक गावामध्ये बसवण्यात आली पाहिजे. तेव्हा ह्या जातीवादी भडव्यांना पण समजणार की असे कसे हे मूर्ती उचलून फेकतो म्हणते. बाकीच्या पण यांच्या मूर्ती राहते. मग हिंदू धर्म कोणत्या जातीला विरोध नाही करत आहे नाही का? प्रत्येक गावामध्ये मूर्ती आहे बसवलेल्या. ते लोक कोणत्या जाती धर्माला विरोध नाही करत. मग याच लोकांना का बरं छत्रपती शिवराय महाराज यांना उबजले, झोंबले? छत्रपती शिवरायांनी तर असं नाही म्हटलं ना की तू ह्या समाजाचा आहे, तू त्या समाजाचा आहे, तू माझ्या याच्यात येऊ नको, तू माझ्या याच्यात येऊ नको म्हणून. त्यांनी ते पण नाही सांगितलं की तू ह्या कास्टचा आहे तर त्या महिलेचा आदर करजो, तू त्या कास्टचा आहे तर त्या महिलेचा आदर करू नको. 18 पगड जातीचे लोक असेच घेऊन नाही फिरले छत्रपती शिवराय. आणि त्या गावातील लोकांना सुद्धा लाजा वाटायला पाहिजे की ते एकटी वाघीण तिथं लढली. आता मी तर नंतर व्हिडिओ टाकणार होती, पण जेव्हा आता हा माझ्या डोळ्यासमोर व्हिडिओ आला आणि तोही छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यात आला, तो व्हिडिओ म्हणजे छत्रपती शिवरायाचा पुतळा उचलून फेकतो. आणि खरंच कोणताही हिंदू असेल ना तर त्याचं रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही आहे हा असला प्रकार पाहून. आणि कट्टर हिंदूच नाही तो कोणत्याही समाजाचा, मी हर वेळेस म्हणतो की तो कोणत्याही समाजाचा व्यक्ती राहो, तो खरंच छत्रपती शिवरायांना मानत जर असेल ना तर त्याचं रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि त्या लोकांवर असे गुन्हे दाखल करा, ज्या लोकांनी त्या महिलेवर हात उचलला, तिला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला, तिचे कपडे फाडण्यात आले, त्या लोकांवर अशी म्हणजे कारवाई करा, असे केसेस लावा की जेणेकरून ते पुन्हा बाहेर निघाले नाही पाहिजे. खरंच ताई, तुला पुन्हा एक माझ्याकडून तुला मानाचा सल्यूट आणि छत्रपती शिवरायांना आणि तुला पण मानाचा मुजरा. जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय, जय. आता ताई तुला अजून पुन्हा तुला 1000 वेळा तुला माझ्याकडून मानाचा सन्मानाचा मुजरा आहे. खरंच तू एक रणरागिणी आहे की छत्रपती शिवरायांसाठी तू लढली. त्यावेळेस छत्रपती शिवराय आपल्यासाठी लढले. आपण एक मावळे म्हणून आपण पण छत्रपती शिवरायांसाठी लढलं पाहिजे.